वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वदा सर्वकार्येषु नास्तिं तेषां मङ्गलम् सर्वदा सर्वकार्येषु नास्तिं तेषां मङ्गलं येषां हृदयस्थ भगवान् मङ्गलायतनं हरि येषां हृदयस्थ भगवान् मङ्गलायतनं हरि श्रीकृष्णं शरणं मम श्रीकृष्णं शरणं मम श्रीकृष्णं शरणं मम श्रीकृष्णं शरणं मम। श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये अधिकाराचे वर्णन आले आहे। भागवताचा श्रोता कसा असावा हे सांगितले आहे। द्वितीय स्कंद ही ज्ञान लीला आहे। ज्यांचे मरण जवळ आले आहे त्यांनी कसे वागावे, आणि मनुष्य मात्राचे कर्तव्य काय आहे इत्यादी ज्ञान द्वितीय स्कंदामध्ये दिलेले आहे। तिसऱ्या स्कंदामध्ये कपिल देव आपली माता भगवान श्री हरी नारायण यांचे अवतार आहेत। कपिल देव आपली माता देवहूतीला उपदेश देऊन तिचा निरोप घेतात। समुद्राचे पाणी नदीमध्ये मिसळले। समुद्राचे पाणी नदीमध्ये मिसळले तर ते खारट होते, पण गंगा जेथे सागराला मिळते, गंगा जेथे सागराला मिळते ते पाणी मात्र गोड होते। हा जो परिणाम म्हणजे गंगा सागराचा महिमा आहे। आपल्या मनाची एक वाईट सवय आहे, भूतकाळात भोगलेल्या भोगांची आठवण करून देते। म्हणून भूतकाळामध्ये ज्या काही आपल्या गोष्टी घडल्या असतील त्या गोष्टींचा कधीही आठव करू नका, आठवण काढू नका। आणि त्या आठवणी घालवण्यासाठी जर आपल्या त्या मनातून आठवणी जात नसतील तर आपण उच्च स्वरामध्ये, मोठ्या आवाजामध्ये
भगवंताच्या नामाचा जप करावा, ज्यामुळे आपला भूतकाळ विसरला जाईल किंवा विसरला जातो. माता देवहूती मोठ्या स्वरामध्ये भगवंताचे भजन करते आणि आपला भूतकाळ विसरते व भगवंताच्या चरणी लीन होते. जेव्हा आपल्यावर प्रभूची भगवंताची कृपा होते त्यावेळेला आपल्या हातून सत्कार्य घडते. सत्कार्य करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, परंतु जोपर्यंत भगवंताची कृपा आपल्यावर होत नाही तोपर्यंत आपल्या हातून सत्कार्य घडणार नाही. केवळ संतांच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे ते घडून येते, सत्संगामुळे ते घडून येते. सत्संगामुळे भक्त आपल्या सर्वस्वाचे समर्पण करतो आणि आपल्या डोक्यावरचा जो भार आहे तो भार उतरून भगवंताच्या डोक्यावर देतो. हिमालय पर्वत आपल्याला सर्वांना माहिती आहे. हिमालय पर्वतामध्ये असे एक स्थान आहे की तिथे आपण एकदा बोलल्यानंतर आपणाला 3 वेळेस ऐकावयास मिळते. तुम्ही जसे बोलाल तसे पेराल तसे ते उगवेल. जर तुम्हाला इतरांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा असेल तर तुम्ही इतरांना सुद्धा चांगली वागणूक द्या. तुम्हाला मी एक उदाहरण देऊन सांगतो. चोर चोरी करताना म्हणतो, हे प्रभू, आज मी चोरी करावयास जाणार आहे. आज जर मला भरपूर माल मिळाला तर मी तुझ्या पूजा करेन. आता इथं विचार करा, चोरी करून आणलेल्या द्रव्याची भगवंत पूजा स्वीकारतील का? आपला उद्देश जर वाईट असेल किंवा चुकीचा असेल आणि त्या कामामध्ये यश मिळावे म्हणून जर आपण भगवंताची प्रार्थना केली तर ती प्रार्थना सफल होणार नाही. आपल्या अंगी पात्रता असायला पाहिजे, तेव्हा आपल्याकडे ज्ञान टिकते. ज्ञान जोपर्यंत क्रियात्मक नसते तोपर्यंत ते अज्ञानाप्रमाणे असते. पुष्कळ जाणून घेण्यापेक्षा ते जाणले आहे ते जीवनात उतरावे म्हणजे सर्व काही चांगले आहे. आणि आपल्याकडे ज्ञान प्राप्त आहे आणि त्या ज्ञानाला जर क्रियेची जोड मिळाली तर शांती प्राप्त होते. म्हणून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानाला केवळ क्रियारूपामध्ये न ठेवता त्याचा उपयोग करावा. गुरुने दिलेले ज्ञान आपल्या कृतीमध्ये कसे उतरावयाचे, ज्ञान आणि क्रिया यांचे मधुर मिलन कसे साधायचे हे 3ऱ्या स्कंदामध्ये दिले आहे. आपल्याकडे भगवंताचे ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाने
भगवंताची भक्ती कशी करायची. ज्ञान योगानंतर भक्ती योग, जे गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले आहेत. 3 कर्मयोग, एक कर्मयोग, दुसरा ज्ञान योग आणि तिसरा भक्ती योग. ज्ञानयोग साधल्यानंतर भक्ती योग भगवंताची भक्ती करण्याकरता सुलभ जातो, सोपा जातो. कपिल भगवान जे आहेत, कपिल म्हणजे जितेंद्रिय. जितेंद्रिय ज्ञान पचवू शकतो. विलासी जीव जो आहे, विलासी लोकांना ज्ञानाचा अनुभव घेता येत नाही. म्हणून वेदांचा अधिकार सर्वांना नाही. वेदांचा अधिकार विरक्तालाच प्राप्त होतो. अति सात्विक जीवन जगणारे ऋषी ज्यांचे चिंतन करतात ती उपनिषदे आणि तोच वेदांत. वेदाचा अंत, वेदाची समाप्ती उपनिषदांमध्ये आहे. वैराग्य आणि संयम यांच्याशिवाय ज्ञान पचवता येत नाही. ज्ञानाला जीवनात उतरवून भक्तिमय जीवन जगणारे अगदी थोडे लोक असतात. ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावयाची असेल, ज्ञानाची प्राप्ती जर करून घ्यावयाची असेल तर सरस्वतीच्या किनाऱ्यावर राहावे लागेल, कर्दम व्हायला लागेल. आणि बुद्धी जर देवहूती झाली तर ती निष्काम होईल आणि मग ज्ञान सिद्ध होईल. आणि ज्ञान सिद्ध झाली की पुरुषार्थ सिद्ध होईल. तिसऱ्या स्कंदामध्ये सर्गलीला होती आणि 4थ्या स्कंदामध्ये विसर्गलीला होती. पुरुषार्थ 4 प्रकारचे आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या स्कंदामध्ये 4 प्रकरणे आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म प्रकरणाचे 7 अध्याय आहेत, ज्यांची 7 प्रकारे शुद्धी होते, त्यांचा धर्म सिद्ध होतो. त्या 7 शुद्धी म्हणजे कोणत्या? नंबर 1 देशशुद्धी, नंबर 2 कालशुद्धी, नंबर 3 मंत्रशुद्धी, नंबर 4 देहशुद्धी, नंबर 5 विचार शुद्धी, आणि नंबर 6 इंद्रिय शुद्धी, आणि नंबर 7 द्रव्य शुद्धी. अर्थ 5 प्रकारचे आहेत. नंबर 1 माता पित्यांचे आशीर्वाद, नंबर 2 गुरुकृपा, नंबर 3 उद्यम, नंबर 4 प्रारब्ध, नंबर 5 प्रभू कृपा. काम 11 प्रकारचे आहेत. काम प्रकरणाचे 11 अध्याय आहेत, कारण काम 11 इंद्रियाद्वारे व्यक्त होतो. रावणाला 10 मस्तके होती, म्हणून रावण रूपी काम 10 इंद्रियातून व्यक्त होतो. सर्वांना रमवणारा तो राम आणि सर्वांना रडवणारा तो रावण. प्रभू श्री रामचंद्रासारखे निर्विकारी झाले की रावण रूपी कामांचा नाश होईल. मोक्ष प्रकरणाचे 8 अध्याय आहेत. प्रकृतीचे 8 प्रकार आहेत: पंचमहाभूते, मन, बुद्धी आणि अहंकार.
या 8 प्रकृतीवर विजय मिळविणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो. प्रकृती म्हणजे स्वमन. अनेक जन्माचे संस्कार अनुसरून मन धावत असते. मोठे मोठे ऋषी सुद्धा, साधू संत सुद्धा मनावर विजय मिळवू शकत नाहीत. या प्रकृतीला जीव वश होतो आणि ईश्वराला प्रकृती वश होते. आणि तो ईश्वर भक्तीने वश होतो. श्रवण, कीर्तन, मनन, ज्या 9 भक्ती आहेत त्या भक्तींनी, त्या भक्ती करून मनुष्याला ईश्वराची प्राप्ती करून घेता येते. असे 21 अध्याय असलेला हा 4था स्कंद आहे. 4 पुरुषार्थामध्ये प्रथम धर्म आहे आणि 4था मोक्ष आहे. या दोन्हीमध्ये अर्थ आणि काम आहेत. याचा अर्थ असा की अर्थ आणि काम धर्म आणि मोक्षाला अनुसरून प्राप्त करावेत. मनुष्य जीवनामध्ये पैसा मुख्य नसून धर्म मुख्य आहे. परंतु आपले लोक धर्माला मुख्य न समजता पैशाला मुख्य समजतात. पैशासाठी धर्म सोडण्याची तयारी झालेली आहे. बाबांनो, पण धर्म इतका महत्वाचा आहे. ज्या स्त्रीला पती नाही तेव्हा ती जशी एकटी राहते तसा धर्म नसलेला माणूस त्या स्त्रीसारखा एकटा राहतो. धनाने सुख मिळते हे खोटे आहे. संयम, सदाचार, संस्कार आणि ईश्वर भक्ती यामुळे मनुष्याला सुख प्राप्त होते. मानव जीवनामध्ये काम प्रधान आहे. मानव जीवनामध्ये काम प्रधान असून पैशापेक्षा धर्म श्रेष्ठ आहे. धर्म दोन्ही लोकांमध्ये सुख देतो. माणसाच्या देहत्यागानंतर त्याच्याबरोबर पैसा येत नाही, तो येतो म्हणजे धर्म आणि आपण केलेले सत्कर्म. म्हणून धनापेक्षा, पैशापेक्षा धर्म श्रेष्ठ आहे. आपल्या जीवनामध्ये धनाचे जर महत्व वाढले म्हणजे आपल्या जीवनाचे स्वास्थ्य बिघडले असे नक्की समजा. शंकर स्वामींनी एका ठिकाणी अर्थाला म्हणजे धनाला अनर्थ समजले आहे. जीवन सुखी करावयाचे असेल, आपले जीवन जर सुखी करावयाचे असेल तर आपण धनापेक्षा धर्माला जास्त महत्व दिले पाहिजे. आपल्याकडे जो पैसा आहे तो पैसा धर्माला अनुसरून आपल्या जवळ ठेवला पाहिजे. आपण कमवलेला पैसा जर धर्माला अनुकूल नसेल, आपण कमावलेला पैसा जर धर्माला अनुकूल नसेल तर अनर्थ होईल. आपल्याकडे जी संपत्ती आहे ती दिखाऊ संपत्ती जर असली तर ती काहीही कामाची नाही.
त्यापेक्षा आपल्याला आपल्या धर्मानुसार संस्काराची गरज आहे. मनुष्याने काम व अर्थ यांना गौण स्थान दिले पाहिजे, तर त्याचे जीवन दिव्य होईल. धर्माची गती सूक्ष्म आहे. धर्माची गती ही सूक्ष्म आहे. धर्म कोणत्याही क्षणी अधर्म होऊ शकतो. धर्म कोणत्याही क्षणी अधर्म होऊ शकतो. सद्भावनेशिवाय धर्म सफल होत नाही. सत म्हणजे ईश्वर. जो मनुष्य सर्वांमध्ये ईश्वर भाव सिद्ध करतो, जो मनुष्य सर्वांमध्ये ईश्वर भाव सिद्ध करतो, त्याचा धर्म सफल होतो. आणि धर्मक्रिया, आपली जी धर्मक्रिया आहे ती सद्भावाशिवाय सफल होत नाही. तुम्ही जर या जगामध्ये कोणाबद्दल कुभाव ठेवाल तर तो जीव तुमच्याबद्दल त्याच प्रकारचा वाईट विचार करेल. म्हणून कधी सर्व आपण एकाच परमपित्याची लेकरे आहोत. सर्वांभूती परमेश्वर असे समजून सर्वांसोबत चांगले वागण्याचा प्रयत्न करा. आणि शास्त्राने जे काही आपल्या धर्माबद्दल नियम सांगितलेले आहेत त्या नियमानुसार, त्या नियमाप्रमाणे आपण वागून आपले जीवन सफल बनवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवाय.